थंडीमध्ये कलरफुल आणि हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता करायचा आहे. चला तर मग नाश्त्याला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे बारीक रवा. तर 1 कप रवा घेतला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घेऊ शकता. आता हा रवा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेला आहे दही. छान असं फेटून घ्यायचं आहे. तर आज आपण हा नाश्ता बनवणार आहोत ना, तो ताकापासून बनवणार आहोत. तर दही छान फेटलं आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलं की इथे आपलं जे आहे घरगुती ताक तयार झाले. आता छान हे एकजीव करून घ्यायचे आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपण हे ताक आता आपलं बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला सुरुवात करूया. तर गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे इतकं तूप गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आपण जो रवा काढून घेतलेला आहे ना, तो घालून घ्यायचा आहे. मीडियम गॅस करायचा आहे आणि रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे रवा भाजते वेळी आपण डार्क रंगावर नाही, तर फक्त थोडासा तो फुलेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता अगदी 2-3 मिनिटातच रवा आपला छान असा फुललेला आहे. आता हा दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. मोहरी घालून घ्यायची, जिरे घालून घ्यायचे. इथे 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायची. सोबतच आता यामध्ये मी काय केलं, एक बारीक चिरलेला कांदा, आल्याचे तुकडे, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे. हे आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता यामध्येच इथे मी शेंगदाणे देखील घालून घेतलेले आहेत आणि इथे काही सीझनल भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, वाटाणा आणि सिमला मिरची हे सुद्धा आपल्याला याच तेलामध्ये छान एकत्रच परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटातच हे सगळं छान असं सॉफ्ट परतलं जातं. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी परतवून झालं की आता यामध्ये आपण जो रवा साईडला ठेवला होता भाजून, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही उपीट करताना खूपच टेस्टी आणि भन्नाट असं लागतं. एकदा नक्की ट्राय करा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. छान हे सगळं एकत्र झालं की यामध्ये आता आपण जे तयार केलेलं ताक आहे ना, ते ॲड करून घ्यायचं आहे. इथे जे उपीट करत आहे ना, ते थोडंसं मी थिक करत आहे. तर तुम्हाला जर मोकळा सडसडीत उपीट हवा असेल ना, तर ताकाचं प्रमाण इथे तुम्ही कमी करू शकता. आता छान हे एकजीव करून घ्यायचे आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे बऱ्यापैकी थिक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अगदी 5च मिनिटात हे मिश्रण बऱ्यापैकी थिक व्हायला लागलेलं आहे. जेव्हा कधी आपण कलरफुल उपीट करतो ना, तेव्हा त्यामध्ये ना आपण हळद वापरायची नाही. म्हणजे यातल्या ज्या भाज्या आहेत ना, त्या उठून दिसणार नाहीत हळद वापरल्यामुळे. तर इथे मी हळद न वापरल्यामुळे मस्त असं कलरफुल आपलं उपीट दिसत आहे. तर गरमागरम हे उपीट आपण सर्व